हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आम्ही आलेलो आहोत क्लूजला आणि इथून आम्ही जाणार आहोत सलीना तुर्ताला. बाहेरचं वातावरण अगदी छान झालेलं आहे आणि पाऊससुद्धा येत आहे. चला तर मग जाऊया सलीना तुर्त. नंतर तयारी करून आम्ही जाण्यासाठी बुक केली गाडी, कारण की बाहेर पाऊस खूप असल्यामुळे आम्ही गाडीनेच जाणे प्रिफर केले. त्यानंतर आम्ही निघालो सलीना तुर्ताला जाण्यासाठी. काही वेळातच आम्ही सलीना तुर्ता येथे पोहोचलो आणि पोचल्यावर आम्हाला हे छोटंसं गेट दिसलं. त्यानंतर विचार केला की याच्यामध्ये नक्की असणार काय. वेळ न गमावता आम्ही सर्वात आधी तिकीट काढले. या सॉल्ट माईनला 2 गेट असल्यामुळे आम्ही गेट नंबर 2मधून जात आहोत, कारण की आम्हाला गाडीवाल्याने गेट नंबर 2वरच उतरून दिलं. तुम्ही बघू शकता हे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. त्यासोबतच इथे खरेदीसाठी काही गोष्टीसुद्धा विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. हा दरवाजा म्हणजे डोरेमॉनचं पॉकेटच समजा. जसं जसं आतमध्ये जाऊ तसं तसं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. ही गुफा अतिशय लांब आहे. गेट पाहून वाटलं नव्हतं की ही जागा एवढी मोठी असणार. त्यानंतर तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच मीठ दिसणे सुरू झालेले आहे. हे मीठ या गुफेमध्ये प्रत्येक ठिकाणी आहे. सलीना तुर्ता ही एक सॉल्ट माईन आहे, जे की युरोपमध्ये रोमानिया या कंट्रीमध्ये आहे. ही सॉल्ट माईन तुर्ता या सिटीमध्ये आहे. तुर्ता ही सिटी नॉर्थ वेस्ट रोमानियामधील सेकंड लार्जेस्ट सिटी ही आहे. सलीना तुर्ता हे अगदी मनाला आनंद देणारे ठिकाण आहे. हे विशाल भूगर्भातील मिठाची खाण दुसऱ्या जगात पाऊल ठेवल्यासारखे वाटते. अप्रतिम गुफा, किचकट मिठाची रचना आणि प्रभावशाली प्रकाश, आणि अगदी आतमध्ये एक छोटा मनोरंजन पार्क आणि बोटिंग लेकसुद्धा आहे. खाणीमागील इतिहास हा आकर्षित करणारा आहे आणि संपूर्ण जागा अतिशय व्यवस्थित राखली गेलेली आहे. आणि जर तुम्ही रोमानियामध्ये असाल तर या सॉल्ट माईनला अवश्य भेट द्या. हे जेवढं पण पांढरं दिसत आहे हे संपूर्ण मीठ आहे. ही माईन जमिनीपासून 400 फीट खोलवर आहे. काही जुन्या गोष्टीसुद्धा इथे ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक भागी तुम्ही गेल्यावर तुम्हाला मीठ हे नक्कीच दिसणार. या भागाला ट्रॉली रूम असे नाव दिलेले आहे. ट्रॉली म्हणजेच एक्स्ट्रॅक्शन मशीन. ही रूम 1881मध्ये बांधली गेलेली आहे आणि ही मशीन घोड्यांच्या साहाय्याने मीठ वर आणण्याचे काम करत होते. प्रकाश कमी असल्यामुळे घोड्यांच्या डोळ्याची रोशनी 2 आठवड्यातच चालली जायची. तुम्ही बघू शकता ही मशीन कशी आहे. तर मशीनची पूर्ण डिझाईन इथे अजूनसुद्धा ठेवलेली आहे. ही सॉल्ट माईन बघायला रोमानियामधील लोक तर येतात, त्याचसोबत बाहेर देशातील लोकसुद्धा येतात. तुम्ही बघू शकता टुरिस्टसुद्धा इथे आलेले आहेत. त्यासोबतच त्यांचे गाईडसुद्धा आहेत. आतमध्ये अतिशय थंडीसुद्धा होती. आता जी रूम येत आहे त्या रूमला ट्रीवॅक रूम असे म्हणतात. या रूममध्ये ही तुम्ही अतिशय मोठी अशी मशीन बघू शकता. ही मशीन 1881ची आहे. ही रूम अष्टकोनी आहे. या अष्टकोनी खोलीत ट्रीवॅक किंवा गेपेल नावाची विंच आहे. ही मशीन मीठ खडक उचलण्यासाठी वापरली गेणारी सर्वात पहिली मशीन आहे. रोमानियामधील किंवा कदाचितच युरोपमधील सर्व मिठांच्या खाणीपैकी ही एकमेव अशी मशीन त्याच्या मूळ जागेवर आहे. चला तर मग आता आपण जाऊयात या सॉल्ट माईनच्या अतिशय आकर्षित करणाऱ्या प्लेसवर. ही जागा अतिशय खाली असल्यामुळे इथे तुम्हाला लिफ्टनेच जावे लागते आणि तुम्ही बघू शकता लिफ्टमध्ये जाण्यासाठी गर्दीसुद्धा किती आहे, कारण की या संपूर्ण सॉल्ट माईनमध्ये ही एकच लिफ्ट आहे आणि वरूनच तुम्ही बघू शकता दिसायला हे अतिशय सुंदर असं दिसत आहे. तर जेव्हा आपण खाली जाणार तेव्हा किती छान दिसणार ते. लिफ्टसोबतच इथे पायऱ्यासुद्धा उपलब्ध केलेल्या आहेत, पण हे 13 मजले खाली असल्यामुळे आम्ही लिफ्टनेच जाणार आहोत. चला तर मग लिफ्टमध्ये बसून मी तुम्हाला दाखवते तिथलं दृश्य. सो फायनली आम्ही खाली आलेलो आहोत. 15-20 मिनिट वेट करून आम्हाला लिफ्टमध्ये जागा मिळाली आणि नंतर आम्ही खाली आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता खाली अतिशय गर्दी जमलेली आहे वर जाण्यासाठी.
त्यानंतर इथे लागलेले लाईट आणि अतिशय जास्त प्रमाणात मीठ असल्यामुळे हे दिसायला अतिशय असं सुंदर दिसत आहे. यालाच मीना रुडोल्फ असे नावसुद्धा दिलेले आहे. सो खाली आल्यावर वरचा भाग काही अशा प्रकारे दिसतं. तुम्ही बघू शकता लिफ्टसुद्धा आता वर जात आहे. ही लिफ्ट लोकांना वर आणि खाली घेऊन येत आहे आणि एकच असल्यामुळे यामध्ये अतिशय गर्दी झालेली आहे. चला तर मग मी दाखवते तुम्हाला हा अतिशय सुंदर असा पार्ट. खाली आल्याबरोबर सर्वात आधी आपल्याला या सॉल्ट माईनचे नाव दिसते सलीना तुर्दा आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता अतिशय जास्त प्रमाणात मीठ असं दिसत आहे आणि दिसायला अतिशय सुंदर असं ते दिसत आहे. त्यानंतर येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज करायला गेम दिसत आहे. इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे. त्या खेळामध्ये टेबल टेनिस, फेरिस व्हील राईड, त्याचप्रमाणे घसरकुंडी आणि अशा वेगवेगळ्या राईडसुद्धा लावलेल्या आहेत. ही प्लेस 13 मजले खाली म्हणजेच 367 फीट खाली आहे. तर इथला इकोसुद्धा अतिशय छान आहे. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकलसुद्धा लावलेले आहेत आणि बसण्याची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. हे दृश्य मनाला अतिशय आनंद देणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. तर त्यासोबतच इथे एक शॉपसुद्धा आहे जिथे विक्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता त्यामध्ये कपडे, स्टोल्स, लाकडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, पेन आणि बरेच काही विकायला ठेवलेले आहे. या माईनची विशिष्ट गोष्ट म्हणजे की आपण कोणत्या पण फ्लोअरवरून सर्वात खालचा भाग अतिशय चांगल्या प्रकारे बघू शकतो. तुम्ही इथे बघू शकता या माईनचा सर्वात शेवटचा भाग इथून दिसत आहे आणि इथे सर्वजण फोटो काढत आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा इथे फोटो काढायला मिस केले नाही. आम्हीसुद्धा इथे खूप सारे फोटो काढलेले आहेत आणि व्हिडिओजसुद्धा. लॅक ऑफ कम्युनिकेशन असल्यामुळे येथील आवाज अतिशय स्पष्ट आणि इको होतो. तुम्हाला ऐकायला येत असणार इथे छोट्यातला छोटा आवाजसुद्धा खूप स्पष्टपणे आणि इको होऊन ऐकायला येतो. त्याचबरोबर लहान मुलांसोबतसुद्धा मोठे माणसं इथे खेळत आहे. इथे तुम्ही बघू शकता या गॅलरीमध्ये वेगवेगळ्या याचे फोटो लावलेले आहेत. ही सॉल्ट माईन आता बंद आहे पण या सॉल्ट माईनला टुरिस्ट प्लेस म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे इथे टुरिस्टसुद्धा बऱ्याच प्रमाणात येत राहतात. आज एवढा पाऊस सुरू असताना सुद्धा अनेक असे टुरिस्ट इथे आलेले आहेत आणि या सॉल्ट माईनचा अदेखनीय भाग, अतिशय सुंदर असा भाग आपल्या डोळ्याने पाहत आहेत. ही सॉल्ट माईन 1932 मध्येच बंद करण्यात आलेली आहे कारण की लागणारे इक्विपमेंट आणि मिठाचा वापर कमी असल्यामुळे ही सॉल्ट माईन बंद करण्यात आलेली होती. तुम्ही बघू शकता या प्लेसवरून सर्वात खालचा भाग अतिशय सुंदर असा दिसत आहे. वरून तरी हे जास्त अंतर दिसलं नाही तरी खाली गेल्यावर दिसते की हे किती खोलवर आहे. तर आता आम्ही सॉल्ट माईनच्या सर्वात खालच्या भागावर आलेलो आहोत. इथे बसण्याची व्यवस्थासुद्धा आहे. त्याचबरोबर सर्वात खालच्या भागाला एक छोटासा लेकसुद्धा आहे आणि त्या लेकमध्ये आपण बोटिंगसुद्धा करू शकतो. त्या बोटिंगचे चार्जेस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या प्लेसवर टुरिस्ट लोकांनी आपापले नावं लिहिलेले होते. त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा इंडियाचे नाव लिहिलेले आहे कारण की हमें इंडिया वाले. अशा प्रकारे आमचा हा सॉल्ट माईन बघण्याचा प्रवास पूर्ण झाला. त्यानंतर आम्ही सॉल्ट माईनमधून जे मुख्य गेट आहेत ज्यामधून एंट्री होते त्या द्वारमधून आम्ही एक्झिट केली कारण की आम्ही येताना रॉंग गेटने आलो म्हणून जातानासुद्धा आम्ही रॉंग गेटनेच गेलेलो आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं ही सॉल्ट माईन 1932 मध्ये बंद झाली. त्यानंतर 1992 मध्ये टुरिस्ट प्लेस म्हणून ही सॉल्ट माईन पुन्हा ओपन झाली
आणि त्यानंतर सॉल्ट माईनचे बाकीचे राहिलेले काम हे 2008मध्ये पुन्हा सुरू करण्यात आले आहे आणि काम पूर्ण झाल्यावर ही सॉल्ट माईन पुन्हा सुरू झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही सॉल्ट माईन कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि या प्रकारे आम्ही गेटद्वारे बाहेर पडलो. त्यानंतर पाणी अजूनसुद्धा सुरूच होते. तुम्ही बघू शकता हा एवढा मोठा पर्वत, या पर्वताच्या खालीच ही सॉल्ट माईन आहे.